नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय 53 आणि 54. सबिंदू सिंधू सुस्खलं तरंग भंगरंजितं द्विषत्सु पाप जात जातकारी वारी संयुतं कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलौमलौघभारहारी सर्वतीर्थनायकं सुमत्स्य कच्छ चक्र नक्र चक्रवाक नर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे महागभीर नीरपूर पापधूत भूतलं ध्वनंत समस्त पातकारी दरिताप पदाचलं जगल्लले महाभये मृकुंडुसून हर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आता या अध्यायामध्ये काशीराज मोक्ष वर्णन आहे. म्हणजे हे तिसरा अध्याय चालू आहे मागून पुढे. तर उत्तानपाद म्हणाला, राजा चित्रसेनाने शूलभेद तीर्थाचे महात्म्य पाहून काय केले, कोठे निवास केला, तसेच काय भोजन केले. श्री शौनक म्हणाले, तो चित्रसेन राजा भृगुतुंग पर्वतावर चढून ईशान्य कोणाचा आश्रय घेऊन त्याने त्या कुंडात स्नान केले, तप केले. ब्रह्मा विष्णू शंकर इत्यादी देवतांचे हृदयात ध्यान करून त्याने स्वतःच वरून खाली झोकून दिले. तेव्हा शंकरांनी राजाला हातात पकडले आणि म्हणाले, राजन, आवेळ तू व्यर्थ प्राणांचा त्याग करू नकोस. अजून तू युवक आहेस, तुझे मरणे योग्य नाही. तू शीघ्र आपल्या स्थानावर जा, इच्छेनुसार तुझ्या भोगांना भोगत राहा. तू स्वर्गात दुसऱ्या इंद्रासमान निष्कंटक राज्य कर. चित्रसेन म्हणाला, हे देवा, मी राज्य करू इच्छित नाही. मी पुत्रांची इच्छा करत नाही, ना बांधवांची, ना स्त्रीची, ना खजिन्याची. मला हत्ती घोडे दासदासी यातील काही नको. महादेवा, तुम्ही मला सोडा, माझ्या कार्यात विघ्न आणू नका. महेश्वरा, तुमच्या कृपेने आज मला स्वर्गाची प्राप्ती होईल. आता हा आपण मागून पुढे अध्याय पाहिलाय. त्याच्यातून ऋषशृंग ऋषींचा वध झाला. ते मृगांमध्ये मृग होऊन खेळत बसले होते. ते कळलं नाही, भात झाला आणि त्याला मारलं या राजाने. मुळात हा शिकारीला निघाला घरातून. हा रस्ता चुकला. ह्याचं सैन्य एका बाजूला, हा एका बाजूला झाले. मग त्या ऋषशृंग ऋषींचा वध त्याच्या हातून झाला. मग ते शव घेऊन तो त्यांच्या आश्रमात गेला. मग तिथं ते माता पिता, 4 भाऊ भाऊजय आणि त्याची स्वतःची बायको सगळे दुःखाने विलाप करू लागले. आणि सर्वांनी त्या ऋषशृंग ऋषींच्या मृत्यूनंतर आत्मघात केला. आई हृदय फुटून मेली, त्याच्या मागे हे सगळे मेले. म्हणजे 11 हत्यांचं पाप या चित्रसेन राजाला लागलं. मग त्याच्यानंतर त्या ऋषींनी पहिले रागावले. त्याचे वडील असतात ते, त्यांचं नाव काय, तप्प तेज, त्यांचं नाव दीर्घ तपा त्या ऋषींचं. मग झालं, तो त्या अस्थी घेऊन आला, नर्मदेला आला. तिथल्या शूलभेद कुंडामध्ये त्या अस्थी टाकल्या. त्या सगळ्यांना सदेह चांगलं हे मिळालं. म्हणजे काय, स्वर्गामध्ये चांगलं स्थान मिळालं आणि मोक्ष मिळाला. मग तेव्हाच त्याने पाहिलं की त्याच कुंडामध्ये त्या एक पक्षी तोंडामध्ये भक्ष्य घेऊन चालला होता. तो साप होता, तो मेला. आणि त्या एका सापाच्या त्या मांसासाठी सगळे पक्षी भांडत होते. तर तो चुकून त्या नर्मदेच्या त्या शूलभेद कुंडामध्ये पडला. आणि तिथं त्याला चांगला उत्तम म्हणजे मनुष्याचा देह धारण करून तो पण स्वर्गामध्ये गेला. तेव्हा आता राजाने ते ठरवलं की आपण पण जगायचं कशाला, आपणही आता मरण पत्करूया, जेणेकरून आपल्याला स्वर्गलोक मिळेल. ही सगळी मागची आख्यायिका आहे. आणि याला जोडणं आता पुढे आहे की तो वर जाऊन पर्वतावरून त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शंकरांनी हाताला धरले. कारण त्या ऋषींनी मरताना सांगितलं होतं ना की तू आता ह्या पापातून सगळ्या मुक्त झाला आहेस म्हणून. तर म्हणे, तू अजून युवक आहेस, तुला अजून पुष्कळ उपभोग, जा म्हणे. तर म्हणे, शंकरा, मला काही नको, तुमच्या कृपेने मला स्वर्गाची प्राप्ती होईल. शंकर म्हणाले, ज्याच्या पुढे ब्रह्मा विष्णू शंकर आहेत त्याला स्वर्गाचे कारण काय, तेथे जाऊन तरी काय करशील. चित्रसेन म्हणाला, आपण तीनही देव प्रसन्न आहात, तर आजपासून आपण सर्वजण सदैव येथे स्थिर राहावे. ज्या प्रकारे गया क्षेत्रास आपण पुण्यक्षेत्र बनवले आहे, त्याप्रमाणे शूलभेद क्षेत्रासही आपण परमपवित्र बनवा. जेथे जेथे आपला निवास असेल तेथे तेथे मी राहो आणि संपूर्ण गणात मला स्वामित्व प्राप्त हो. शंकर म्हणाले, आजपासून शूलभेद तीर्थात आम्ही राहू.
निश्चितच तू नंदी नामक गणाधीश होशील. माझ्यासमोर तुझी प्रथम पूजा होईल. त्या अस्थींना विसर्जित करण्याने जेथे दीर्घतपामुनी कुटुंबासहित विमानात बसून मार्गस्थ झाले, तर तू असे कर. राजन, या प्रकारे देवानी चित्रसेनाला वर देऊन त्या मंदिराच्या वर दक्षिणेस तीनही देव प्रतिष्ठापित झाले. म्हणजे आता ते शंकर म्हणाले, अरे आम्ही समोर प्रत्यक्ष तुझ्या असताना तू स्वर्गात जाऊन काय करणार आहेस? मग त्याने सांगितलं की तुम्ही तिन्ही देव इथं उपस्थित झाला आहात ना, मग तुम्ही इथंच वास्तव्य करायचं आणि ह्या शूलभेट ठिकाणी राहायचं आणि जिथं तुम्ही असाल तिथं तिथं मी असलो पाहिजे, माझी पण पूजा तुमच्याबरोबर झाली पाहिजे. मग कसं काय? तर मग म्हणे मला तुमच्या सगळ्या गणांमध्ये त्यांचा स्वामी नेमा. मग त्यांनी त्याला नंदिकेश्वराचं स्थान दिलं की तू आजपासून माझ्या गणामध्ये पूज्य होशील, तुझं नाव नंदिकेश्वर असेल. त्यामुळे ह्या तीर्थाला खूप महत्त्व प्राप्त झाले, कारण इथं ब्रह्मा विष्णू महेश तिघही आहेत आणि लोक परस्पर एकमेकाला सांगतातच की हे तीर्थ एकदम श्रेष्ठ आहे, महत्त्वाचं आहे. जसे गणक्षेत्र परमपुण्यपद आहे, तसेच नर्मदा तटावर शूलभेद तीर्थ आहे, ते अतिपुण्यप्रद आहे, त्यात काही संशय नाही. शौनक म्हणाले, हे तीर्थ गया क्षेत्रासमान पुण्यतीर्थ आहे. तेथे एकदा पिंडदान जलदान करण्याने मनुष्य निर्मलतेस प्राप्त होतो. राजन, एक गया क्षेत्राला सोडून संपूर्ण तीर्थ शूलभेद तीर्थाच्या 16व्या कलेच्या तुलनेत नाही. म्हणजे गयावर्जन सांगितलं मी मागच्या अध्यायात की गयेला गेलं तर तिथं जसं पितरांना मुक्ती मिळते, ते सोडून बाकी कुठली क्षेत्र महत्त्वाची नाहीत. त्याचे 16व्या तिथीला पण म्हणजे 16व्या कलेला इथं प्रत्येक ठिकाणी ते उदाहरण दिले की 16वा भाग पण नाही हो बाकीच्या तीर्थाचं महत्त्व. फक्त गया सोडली तर हे शूलभेद जे आहे ते अत्यंत महात्म्य वर्णन त्याचं केलं आहे की ते अतिशय महत्त्वाचं आहे. उत्तर आणि दक्षिण दिशेस दशहस्त परिमित कुंड आहे. ईशान्य पूर्व कोणात तसेच पश्चिम दिशेस 21 हात लांब कुंड आहे. पिंडदान इत्यादी कर्मे करण्यास हे प्रमाण तीर्थ आहे. 21 हात लांब आहे ते. अधर्मपरायण पुरुष येथे दान देऊ शकत नाही. भगवान विष्णू जेथे पित्याच्या रूपाने ब्रह्मा आजोबाच्या रूपात तर रुद्र पणजोबाच्या रूपाने स्थित आहेत, त्या प्रकारे येथे 3 पुरुष स्थित आहेत. आमचे पुत्र पौत्र इत्यादी कोणी या तीर्थास पाहतील का, असे पितर विचार करत असतात. ज्यामुळे आम्ही तरुण जाऊ असे पितर पुत्रांची अपेक्षा करतात. मग इथं काय आहे, तिन्ही देव राहिले आहेत ते मुलगा आजोबा आणि पणजोबा अशा रूपामध्ये राहिलेले आहे. पित्याच्या रूपाने विष्णू आहे, आजोबाच्या रूपाने ब्रह्मदेव आहे आणि शंकर पणजोबाच्या रूपाने तिथे राहिलेले आहेत. तर ज्या कुणाचे पितर असतात ते विचार करतात की आमचं मुलं पुढच्या पिढ्या कोणतरी इथं कधी येईल का आणि या तीर्थात स्नान करून आम्हाला काही अर्ध्य देईल का, असा विचार करतात. मनुष्य शूलभेद तीर्थात जाऊन स्नान करून एक वेळ तरी श्री शंकराचे दर्शन करतो, तर नंतर त्याच्या 7 जन्मापर्यंत अपुत्र निर्धन रोगी होत नाही. पित्याच्या गोत्रातील 21 पिढ्या तर मातृकुळातील 21 पिढ्या स्त्री पक्षांच्या 10 पिढ्यांना तारतो. राजन, शूलभेद वनात जर काही शाक मूळ फळ काही अन्य उत्तम पदार्थ असतील तर सांगणेच नको. त्याने एका ब्राह्मणास भोजन घातले तर 1 कोटी ब्राह्मण भोजनाचे पुण्य लागेल. जो पुरुष या 5 स्थानात स्नान करतो त्या पुण्याच्या प्रभावाने प्रेतभूतरूपी संपूर्ण कुळास तारतो. म्हणजे जे कोण असतील काय म्हणतात ते अतृप्त आणि भूतप्रेत रूपामध्ये जे आपले कोण पूर्वज जर भटकत असतील तर त्यांना पण इथे तारण मिळतं, तो तारतो. ब्राह्मण आणि देवांच्या कृपेने असे पितरांच्या प्रसादाने तो सर्वांचा उद्धार करतो. अज्ञानाने अथवा जे पाप बालभावाने घडले आहे, बालभावाने म्हणजे माहीत नाही, अज्ञान आहे, नकळत घडलं, लहानपणी काही पाप घडलं. आता ते एक भीष्मांची कथा माहिती आहे ना, की भीष्म लहान असताना तो एक साप त्यांना रस्त्यात अर्धवट मेलला पडला होता, तर त्यांनी उचलला काठीनं आणि रस्त्याच्या साईडला करण्याचा म्हणून फेकला तो काट्यांची त्या पांजर पडल्या तर त्या पांजरीत पडला आणि असंख्य काटे त्याच्या अंगाला टोचून मरेपर्यंत तो तिथं तसाच राहिला. म्हणून पुढच्या म्हणजे लहानपणी चुकून घडलेलं पाप ते, म्हणून भीष्मांना शरपंजरी पडावं लागलं अशी कथा सांगतात. तर मग अशा जी काही चुकून घडलेली जी पाप आहेत ती सारी इथल्या स्नानाने नष्ट होतात. राजन, तो पुरुष स्नानाने केवळ त्या संपूर्ण पापास नष्ट करतो. तसे धोब्याने धुतलेले वस्त्र स्वच्छ होते, त्याप्रमाणे पापी पुरुषही या तीर्थात स्नान करून पवित्र होतो. जो पुरुष या तीर्थात विधीपूर्वक संन्यास ग्रहण करतो, नित्य शंकराचे ध्यान करून संन्यास दीक्षा घेतो, तो परमपदास पावतो.
जो पुरुष इच्छेनुसार शिवलोकात तो विहार करतो, शुभ कुळात उत्पन्न होऊन वेदांगाचे तत्वास जाणतो, तो परमसुंदर आणि सौभाग्यशाली असा सर्व रोगरहित धर्माचरणाने युक्त असा होऊन राजा अथवा राजपुत्र होतो. राजन, तुला मी या तीर्थाचे फळ सांगितले. मनुष्य जो ऐकतो तो या पापातून मुक्त होतो. जो पुरुष या आख्यानास श्रेष्ठ ब्राह्मणाच्या समोर ऐकतो तो पापातून मुक्त होतो. जो पुरुष या आख्यानास श्रेष्ठ ब्राह्मणाच्या मुखाने ऐकतो तो ह्यातून मुक्त होतो. श्राद्धात वा मंदिरात, पर्वकाळात, अमावास्या तिथी, पौर्णिमा यावेळी वाचतो त्यावर देवगण, पितृगण आणि मनुष्यही प्रसन्न होतात. त्याचा पाठ करणाऱ्या पुरुषाचे सर्व पाप नष्ट होते. असा हा शूलभेद प्रसंगातील काशीराज मोक्षगमन वर्णन नावाचा अध्याय संपूर्ण. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आता आपण पाहत आहोत अध्याय 54 आणि हे दारुक तीर्थ वर्णन आहे. श्री मार्कंडेय म्हणतात, राजन, तुला दारुक तीर्थाची महती सांगतो. नर्मदा तट हा दुःखिताचे दुःख हरण करणारा, सुखसंपत्ती, तेज, बल आणि ओज याची अक्षय प्राप्ती करून देणारा आहे. अक्षय निश्चल स्थितीच प्राप्त करून देणारा आहे. नर्मदा काठी केलेली पवित्र साधना ऐहिक आणि पारलौकिक कल्याण करणारी असून देवतांचे देवत्व पुनर्प्रस्थापित करणारी आहे. देवतासुद्धा बलप्राप्तीसाठी माता नर्मदेचा कृपा आशीर्वाद घेतात. तिची अनुकंपा प्राप्त करण्यासाठी भौतिक सुख सोडून वैराग्यधारिणी माता नर्मदा तिच्याजवळ आल्या याचकाचे, बालकाचे, साधकाचे मनोरथ ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार, अधिकारानुसार त्याचे कल्याण करते. म्हणजे देवसुद्धा त्यांचं बळ पुन्हा प्राप्त होण्यासाठी नर्मदेपाशी येऊन तपाचरण करतात आणि मग ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार नर्मदा त्यांना त्या गोष्टी देत असते. म्हणून साधक हमखास ध्येयाची पूर्तता होणार अशा दृढ विश्वास घेऊन नर्मदा मातेच्या चरणाजवळ राहून आपले साधन तपाचरण करतो. असाच इंद्राचा सारथी मातली सर्व गुणांनी आणि वैभवाने युक्त होता. त्याला स्वर्गातील सर्व भोग प्राप्त झाल्याने त्याचा पुत्र दारुक हा त्या स्वर्गातील सुखाने काहीसा धुंद झाला होता. नकळत त्याच्याकडून प्रमाद घडला. त्याने श्रेष्ठाच्या जवळ राहूनही स्वतःमध्ये इष्ट बदल घडवून आणले नाहीत. त्याला स्वतःची प्रतिष्ठा, पद, अधिष्ठान निश्चल ठेवता आले नाही. याची खंत इंद्रसारथी मातलीला वाटली. मातलीचा स्वाभिमान दुखावला गेला. आपल्या पुत्राकडून अशी चूक होणे हे आपल्या कुळाला आणि लौकिकाला हानी पोहोचवणारे आहे. जो पुत्र आपल्या वडिलांच्या श्रेष्ठतेचे आणि सन्मानाचे रक्षण करतो, त्याच्या मनातील भाव न सांगता ओळखून आचरण करतो, तसेच आपल्या शुभ कृतीने त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, ऋणायित होण्यासाठी दिवस रात्र त्यांच्या शुभंकर चरणाचे ध्यान करतो, अशा सत्पुत्रासाठी त्याचे वडील तीर्थरूपच होतात. त्याला अन्यत्र कोठे तपाचरण करण्याची गरज नाही. आता इथं कथा सांगितली आहे. इंद्राचा सारथी मातली. मातलीचा पुत्र कोण? दारुक आहे. आता हा मातलीला पण इंद्राचा सारथी होता, त्यामुळं वैभव सगळं होतं. मग तो मुलगा बापाच्या वैभवाने झाला कायसा मस्तवाल झाला. त्याचं वागणं बदललं. मग जवळ राहूनही तो आपल्यामध्ये बदल नाही करू शकत, तर त्याचं त्या मातलीला खंत वाटत असते की आपला मुलगा असा वागला तर आपल्या सगळ्या कुळाला हा बट्टा लागणार आहे. मग जो पुत्र कसा आहे, आपल्या आईवडिलांच्या मनातलं ओळखतो, त्यांच्या श्रेष्ठतेचा सन्मान करतो, रक्षण करतो, त्यांच्या मनातले भाव न सांगता ओळखून तसं आचरण करतो, तर अशा मुलाला वडील म्हणजे तीर्थस्वरूपच आहेत. त्यांना अन्य ठिकाणी तीर्थयात्रा करायला जाण्याची गरज नाही. जो आपल्या आईवडिलांच्या चरणाचे ध्यान करतो तर त्याला कुठे इतरत्र जाण्याची गरज नसते. म्हणून आई ही पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आहे, तर पिता हा स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असल्याचे श्रुतीमध्ये सांगितले आहे. याप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वसुरींनी अर्थात रामकृष्णांनी मातृपितृ महिमा आचरून सांगितला आहे. यात रामायणातील राम हा नीतिशास्त्रातील सर्वोच्च शिखर आहे. आपल्या पित्याच्या वचनाचे पालन करण्यासाठी खडतर असा 14 वर्षाचा वनवास पत्करून त्याने पुत्रधर्माचे पालन केले आहे. म्हणून पुत्रास विशेष महत्त्व आहे. पुत्र याला म्हणावे ज्याने आपल्या आचरणाने आणि पुण्यकृत्याने आपल्या पितरांना घोर नरकातून सोडवून अक्षयी स्वर्ग सुखाची आणि मोक्षाची प्राप्ती करून दिली.
म्हणून असे पितर सूर्यनारायणास दररोज अशी प्रार्थना करतात की माझ्या वंशात एकतरी पुत्र जन्मास घाल, म्हणून मुलगा निराळाच आणि पुत्र निराळा आहे. म्हणजे कसं सुपुत्र पाहिजे, नुसता मुलगा नाही. मग याने आदर्श उदाहरणं दिलेत. आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलं आहे, आई ही पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आहे तर वडील स्वर्गांपेक्षा श्रेष्ठ आहे. मग आपल्या वडिलाचं वचन पाळण्यासाठी रामाने 14 वर्षाचा खडतर वनवास भोगला. पण तो खरा महान म्हणजे पुत्र आहे की ज्यानं त्यासाठी स्वतःच्या जीवाची काही हे विचार नाही केला. तर म्हणून पूर्वज नेहमी प्रार्थना करतात सूर्याला की देवा असा एकतरी पुत्र आमच्या वंशात होऊ दे, पुत्र निराळा मुलगा निराळा. भगवंतांनी देखील गीतेत असे म्हटले आहे की सर्व शास्त्रात नीतिशास्त्र प्रधान आहे. तो या सन्नीतीने वागतो तो वंशाला कैवल्य पदाची प्राप्ती करून देतो. म्हणून धर्म अर्थ काम या 3 पुरुषार्थातील धर्म हा सर्वश्रेष्ठ मानला आहे. तर धर्मनीतीवरून आणि परिमाणावरून श्रेष्ठ वा कनिष्ठ होतो. तेव्हा धर्मशास्त्रास सांगत असता अनेकांनी वेगवेगळे धर्म सांगितले आहेत. जसे राजधर्म, मानवधर्म, स्त्रीधर्म, अतिथीधर्म, यतीधर्म, वर्णधर्म, आश्रमधर्म, विद्याधर्म, शिक्षाधर्म, दंडधर्म असे अनेक व्यासांनी महाभारतामध्ये धर्म सांगितले आहेत. म्हणजे कृष्णाने देखील भगवद्गीतेत काय सांगितलेलं आहे की जो आपल्या नियमानुसार नीतीनुसार वागतो तर तो आपल्या सर्व पूर्वजांना कैवल्यपद प्राप्त करून देतो. आता राम काय सांगितलं आहे, नीतिशास्त्रातील सर्वोच्च शिखर म्हणजे राम आहे. मग इथं आता नीतीचे प्रकार सांगितले, कुठला कुठला धर्म आहे तो सांगितला. त्यातील भीष्म पर्वात प्रत्यक्ष भीष्माचार्यांनी श्रीकृष्णाने पुत्रधर्माचे पालन केल्याखेरीज बद्ध जीव मुक्त होत नसल्याचे प्रतिपादन केले आहे. भीष्माचार्य ब्रह्मचारी असल्याने त्यांना असे वाटले की मला पुत्र नाही तर पुढील सद्गती मिळण्यासाठी माझे पिंडदान कोण करील. त्यावेळी त्या प्रश्नाचे उत्तर देताना कृष्ण म्हणाले, पितामह यासंबंधी काळजी करण्याचे कारण नाही. आपण संबंध भारतवर्षाचे पितामह आहात. संबंध भारत आपणास पुत्रा समान आहे. त्यामुळे प्रत्येक गोत्र आपणास पिंड प्रदान करील, आपणास ते प्राप्त होईल. यालाच ब्रह्मतर्पण किंवा भीष्मतर्पण असे म्हटलेले आहे. आता त्या महाभारताची जी पर्व आहेत त्यामध्ये एक आख्यायिका म्हणजे ते भीष्म पर्वत आहे. जेव्हा शरपंजरी भीष्म पडले मग तेव्हा कृष्णाने तिथं त्यांना जे काही सांगितलं ते त्यावेळी फक्त नकुलाला ते पाठ झालं. कारण ते म्हणजे थोडक्यात सांगितलं की त्या काळामध्ये स्फटिकाचा टेप रेकॉर्डर होता असं बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. आपल्या व्हॉट्सअप विद्यापीठात माहीत नाही पण आहे ते शब्द. तर आता तिथं मग काय झालं, कृष्णाने पुत्राचं पालन सांगितलं की पुत्र धर्माचं पालन केल्याशिवाय हा जो जीव आहे पृथ्वीवर आलेला हा काय मुक्त होत नाही. मग भीष्मांना प्रश्न पडला, मी तर ब्रह्मचारी तर माझं पिंडदान कोण करील हो, मला कशी मुक्ती मिळणार. मग कृष्ण म्हणले काळजी करू नका, तुम्ही पितामह आहात म्हणजे सगळ्या भारतवर्षाचेच तुम्ही आहात. म्हणून मग आपण बघा ब्रह्मतर्पण किंवा भीष्मतर्पण आपल्या ह्याचं करताना आधी करीत असतो आपल्या पितरांचं. राजन पिंडदान करण्याचा अधिकार गोत्रातील प्रत्येक मुलास आहे. म्हणून श्राद्ध कर्म करताना आई, चुलता, चुलती, आजोबा, आत्या, गुरु, गुरुभगिनी, मामा, मामी, बहिणी, सासरा, पती, पुत्र, बंधू इत्यादींचे श्राद्ध करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य असल्याचे धर्मशास्त्रात सांगितले आहे. म्हणजे प्रत्येकाला अधिकार आहे. आणि आताच्या तर मॉडर्न काळामध्ये अनेक मुलं मानतच नसतील तरी पण मग आपण मात्र आपल्या दोन्हीकडच्या सासर माहेरच्या सासरवाडीच्या दोन्हीकडचे मृत जेवढी लोक आपल्याला माहीत आहेत तेवढ्या सगळ्या नातेवाईकांना इतकंच काय मित्रांचं सुद्धा आपल्याला पिंडदान करता येतं. तो कर्माचा प्रमाद करतो असा पुत्र असूनही नसल्यासारखाच असतो. या सर्व गोष्टीची जाणीव मातलीने दारुकास करून दिली. मातली म्हणाला, तुझ्यासारख्या पुत्राने असा प्रमाद केल्यास येथे राहण्यास तू योग्य नाही. हे सगळं आता मातली आणि दारुकाच्या संबंधाने चाललेलं आहे. माहिती दिली ती पण. आणि मग ते सगळं सांगितलं मुलाला कसं पुत्रधर्माचं पालन केलं पाहिजे. आणि मग तू म्हणे वाईट आचरण केलं काय तर त्यांनी स्वर्गात केलं असणार. तर तुझे निचत्व तू सिद्ध केले आहे. म्हणजे बघा निचत्व कशावर आहे, आपल्या आचरणावर आहे, जातीवर नाही. तेव्हा कोणत्या जाती नव्हत्या. म्हणून तू मृत्यूतलावर नीच योनीत जाशील. तो दारुक थरथरत आपल्या पित्याच्या चरणावर नतमस्तक होऊन म्हणाला, हे पितृदेव, अजाणतेपणाने माझ्या हातून काही प्रमाद घडला. आपण तीर्थरूप आहात. आपले हृदय पुत्रप्रेमाने काठोकाठ भरले आहे. आपणच पुत्राचे हित इच्छिता. आपण जो मला शाप दिला आहे त्यातून माझे कल्याणच होईल.
मात्र मला भगवंताच्या नामाचा विसर पडणार नाही. एवढी कृपा करून मला, एवढी कृपा माझ्यावर अवश्य करा. असे म्हणून आपले पिता मातलीचे चरण त्याने घट्ट धरले. पुत्रस्नेहाने मातलीचे हृदय भरून आले, परंतु कठोरतेने प्रेम न दाखवता भावी काळात आपला पुत्र देव बनावा म्हणून आरंभी त्याच्याबरोबर राक्षसासारखे वागणे श्रेयस्कर असते, अशी पद्धत आहे. आपल्याकडच्या पण पूर्वजांची होती ना, वडील कधी असे नीट प्रेमांजवळ बोलणारच नाही, तर ते एक शिस्तच लावणार. पण त्यामुळे काय होतं, मुलं पुढं व्यवस्थित आणि तेव्हा चांगली निघायची. आताचा काळच सगळा वेगळा आहे, न बोलणे उत्तम आहे. मग त्या मातलीनं आपल्या मुलाला दारुकाला शाप दिला की तू नीच योनीत पृथ्वीवर जन्माला जाशील. तेव्हा त्याने पाय धरले आणि सांगितले की तुमच्या हृदयात माझ्याबद्दल प्रेमच आहे, म्हणून तुम्ही मला हा शाप दिला माझ्या कल्याणासाठी. पण भगवंताचं स्मरण राहील एवढी माझ्यावर कृपा करा, तेवढा मला आशीर्वाद द्या. मग त्यानं त्याला नाहीच म्हणजे कठोरपणा दाखवलाच. आत्ता काय आपण ह्याला पागळायचं नाही. अतिस्नेहाने चुकावर घातलेल्या पांघरुणामुळे नेहमीच पतन झाले आहे. म्हणून दंड देताना स्नेह, नाते, सलगी दूर ठेवून तटस्थ राहून न्याय करणे हा धर्म आहे. शास्त्र नेहमी तटस्थ आणि कठोर असते. हे जाणून मातलीने आपल्या पुत्राला उशाप देऊन म्हणले, तू नर्मदा तीरी तप कर, म्हणजे या शापातून तू मुक्त होशील. खूप चांगलं सांगितलं आहे बघा, की आपली माणसं असली की त्यांच्या चुकावर पांघरून घालायचं आणि त्यांच्यासाठी वकील बनायचं. इतरांसाठी मात्र न्यायाधीश बनून दंड द्यायचा असं नाही. नात्यामध्ये नातं, सलगी, मैत्री, स्नेह काही नाही. तिथं तटस्थ ह्याने न्याय म्हणजे न्यायदेवता आंधळी कशासाठी, की तिला काही दिसत नाही. तराजूत जे पडेल त्यानुसार ती न्याय देते. तसं इथं आहे की कठोर राहूनच ते शासन केलं पाहिजे. तरी पण त्यांनी मुलाला आपल्या उशाप दिला आणि सांगितले की तू नर्मदेच्या तीरावर जाऊन तप केलंस तर ह्या शापातून तू मुक्त होशील. मातलीचे स्वर्गातून पतन झाले. तो पृथ्वीवर मृत्यूलोकी आला. त्याला एका दरिद्री ब्राह्मणाच्या घरी जन्मास आला. आपल्या घरात सुबत्ता जरी नव्हती तरी घरात संस्कार, सदाचरण, गाय, तुळशी आणि नारायणाचे अखंड गुणचिंतन होत असल्याने भगवान श्रीहरीची भक्ती हृदयात दिवसेंदिवस वृद्धिंगत होत गेली. या बालकाचे उपनयनादी संस्कार झाले. नित्य गायत्री स्मरण हृदयस्थ असणाऱ्या नारायणाचे तो चिंतन करू लागला. आता बघा काय सांगितलं, नीच योनीत जाशील. पण नीच योनी म्हणजे त्यांनी मनुष्य योनीलाच नीच योनी हा शब्द वापरला आहे. कारण इथं तो एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला, पण तो ब्राह्मण दरिद्री होता. मग त्याच्यानंतर घरामध्ये संस्कार होते मात्र चांगले ब्राह्मणाचे जसे असतात तसे. आणि तो गाय, तुळस इत्यादींचे घरामध्ये पूजन व्हायचं. नारायणाचं, परमेश्वराचं, विष्णूचं अखंड चिंतन व्हायचं. हृदयस्थ नारायणाचं तो कायम मनात चिंतन करायचा. त्यामुळे चित्तशुद्धी होऊन वृत्ती दिवसेंदिवस स्थिर होऊ लागल्या. मन भगवंताकडे आकर्षित होऊ लागले. त्याच्या लीला गुणरूप आठवून भगवंताच्या कृपा आशीर्वादाचे भक्तवत्सल श्रीहरीचे गुणगान करण्यातच जीवाचे सार्थक आहे असे त्याला वाटू लागले. आता संसारातील सर्व इच्छा, वासना मावळून गेल्या. त्याला केवळ भगवंताचे नाव मुखामध्ये सदोदित असावे आणि त्याचे रूप लोचनात अखंड दिसावे हाच एक ध्यास त्याच्या मनामध्ये होता. हा बालक नर्मदा काठी घरदार, आई वडील यांना सोडून त्या नारायणाच्या भेटीसाठी मोठ्या उत्कंठेने आला. नित्य नर्मदा स्नान, जलप्राशन, तिच्याजवळ उगवलेली हरळी, तर कधी कंद, तर झाडाची पाने खाऊन, तर कधी निराहारी राहून त्याने तपाचरण सुरू केले. अखंड नामस्मरण आणि भक्ताच्या ईश्वरी भावावस्था वृद्धिंगत होऊन त्याच्या हृदयात अनेक अशी भक्ती उचंबळून आली, उदयास येऊ लागल्या अनेक भक्ती. त्यास महाभाव प्राप्त झाले. भगवंताबद्दल आत्यंतिक प्रेम निर्माण होऊन अष्टसात्विक भाव सप्तचक्रातून उमलू लागले. या अवस्थेत संसाराचेच काय पण देहाचे सुद्धा भान राहत नाही. सदा सर्व काळ ईश्वरच भरून राहिला आहे असे त्याला साक्षात्कार होऊ लागले. त्याच्या मनात सदैव भगवंताचं चिंतन असल्यामुळं एकदा तो आईवडिलांना सोडून शेवटी नर्मदा किनारी जाऊन तपसाधना करू लागला. मग कसं, नर्मदेच्या किनाऱ्याची काय, कधी हरळी खा, कधी झाडाची पानं खा, कधी मिळाले तर कंदमुळं खा, कधी फळं खा, कधी उपवासीच राहा, असं कोण अखंड नामस्मरण करू लागलं. मग ते जेव्हा दिवस रात्र मनात, शरीरात, डोळ्यासमोर जेव्हा आपण भगवंताचं नाम घेतो तेव्हा त्या शरीरातली सगळी अष्टचक्र कार्यान्वित झाली आणि त्यात सुद्धा सगळ्या भक्तिभाव असा उचंबळून येऊ लागला शरीराच्या अष्टचक्रातून. एकदा भगवंताचे नाव ऐकले तर सबंध शरीर रोमांचित होऊन डोळ्यातून प्रेमाश्रू घळघळा वाहू लागले.
ही अद्वैत अवस्था प्रत्यास येऊ लागल्याने सर्वांग रोमांचित होऊन श्रुदा तृष्णा इत्यादी गोष्टींचे महत्त्वाचे आडसर गेले. अरण्यात सिंहगर्जना व्हावी, त्या आवाजाने कोल्हे व तत्सम श्वापदे भिवून पळून जावीत. तद्वत आत्मज्ञानाचे खरे दर्शन घडले की षडरूपी संसाराचे ममत्व पळून जाते. मग काय, एकदा जरी भगवंताचं नाव ऐकलं तरी त्या प्रेमापोटी डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागतात. मग जसं ते सिंहाचा गर्जना ऐकून कोल्हे पळून जातात, तसं हे एकदा मनामध्ये भक्तीचा सिंह गरजू लागला की बाकीचे भूक तहान, बाकी शरीराचे जे भोग आहेत, उपभोग आहेत, ते सगळे कुठल्या कुठे निघून जातात. दिवसेंदिवस बालकाची गती साधनेतील वाढली. अति दुर्लभ असे जगन्निवास श्रीहरी त्याच्या हृदय कमलात प्रगट झाले. ज्यांचे रूप आकाशातील नभाप्रमाणे निळसर असून त्यांचे कुरळे केस सुगंधित शीतल वाऱ्याने भुरभुरत आहेत. चित्ताकर्षक दाट मखमली केस हरीच्या मानेवर रुळत आहेत. वा वा, काय सुंदर वर्णन केलंय हरीचं. त्याच्या केसाच्या केशकलाप पाहून असे वाटले की एका सखीने प्रेमाने आपल्या प्रियकराच्या खांद्यावर अलगद हात ठेवला आहे. त्याप्रमाणे भगवंताचे केस सुकुमार आणि हलके असून भगवंताच्या खांद्यावरती ते विश्रांती घेत आहेत, स्वस्थ विहार करत आहेत असे वाटले. त्या केसात दिमाखदार रत्नकिरीट, अमूल्य हिरे जडवलेले वैभवाची, सामर्थ्याची आणि ऐश्वर्याची प्रभा प्रगट करीत होता. कोण? तो डोक्यावरचा मुकुट. त्या हृदयात नारायण शेवटी एकदाचे आले, निर्माण झाले आणि त्याला ते रूप दिसलं त्यांचं की आकाशाप्रमाणे निळा रंग आहे, असे सुगंधित कुरळे केस आहेत, वाऱ्यावर असे कपाळावर भुरभुरतात आहेत, दाट मखमली अगदी माने पण रुळणारे केस आहेत की जसं एखाद्या स्त्रीनं आपल्या प्रेमाने प्रियकराच्या खांद्यावर हात ठेवावा अलगद, तद्वत ते केस असे गळ्याभोवती रुंजी घालत आहेत. त्याच्या डोक्यावर मुकुट आहे, त्या मुकुटावरती उत्तम उत्तम हिरे जडलेले आहेत, माणके जडलेली आहेत की जी त्यांच्या वैभवाची साक्ष देत आहेत. हिरण्यगर्भ असलेल्या सुवर्णाचा मुकुट वैभवाचा आहे व वैश्वानर आपणच असून अग्नीचे ह्युमनस अर्विहोत्र मनसतू वडवानल वरद सुमेध रुद्र वैश्वानर वडवाग्नी गार्हपत्य इत्यादी अग्निरूप असून तोच महाविष्णू अग्नी होऊन विश्वाचे चरणवलन भरण पोषण प्रकाशक बनून विश्वात सूर्य बनून आत्मरूपाने श्रेष्ठत्व सुनिश्चित करतो. मग तो मुकुट असा तळपत होता आणि ते विष्णूंचं तेज असं होतं की ही सगळी अग्नीची नावं दिली आहेत. अर्विहोत्र, वडवानल, वरद, सुमेध, रुद्र, वैश्वानर, वडवानल, वडाग्नी, गार्हपत्याग्नी इत्यादी ही नावं आहेत की जसं काही तो अग्निरूप बनूनच विष्णू खाली आलेला आहे आणि तोच सूर्यरूपी प्रकाश असून सगळ्या जगाचं संचालन तो करतो आहे असं काही वाटावं, असं ते रूपडं आहे. आत्मतत्वाचे प्रतिनिधित्व करणारा सुवर्ण कोंदणात अनेक दिव्य रत्नांनी सुशोभित, चित्ताकर्षक व सूर्याच्या प्रभेलाही लोपवित असा तेजस्वी मुकुट भगवंताचे ज्ञान, सामर्थ्य, संपत, वैराग्य, औदार्य यांचे स्वामित्व दाखवतो. वेदांचं केवळ सत्य स्वरूप दाखवण्यासाठी, भगवंताचे सौंदर्य द्विगुणित करण्यासाठी भगवंतांनी मुकुटाला धारण केले आहे. परमात्मा आपल्या सन्मुख उभा असून त्याची सेवा करण्यासाठी आपण इतरत्र भटकतो. त्या भगवंताने आपले मंगल स्वरूप माझ्यासारख्या पतितास दाखवले हे जाणून त्याच्या अवताराचे तो गुणगान करू लागला. पण मुकुट सांगतो आहे, हे सद्भक्तांनो, तुम्ही भगवंताच्या विराट रूपाकडे पाहून घाबरून जाऊ नका. त्याला प्राप्त करणे, त्याच्या जवळ जाणे अवघड नाही. फक्त तुमचा अहम स्व भगवंताला दिला की तो तुमचा दास होईल. प्रेम करणे, प्रेम देणे याचा हा नाजूक धागा असून या धाग्यात पकडून अत्याधिक प्रीतीने तुम्हाला त्याला वश करता येते. आता इतकं ते कल्पनाशक्ती छान आहे की तो मुकुट आहे ना, मुकुट तो सांगतो की मी खरं तुच्छ आहे, पण देवाने मला धारण केलं त्यामुळे माझं रूपडं द्विगुणित झालं आहे. लोक इतरत्र शोधतात भक्ती करण्यासाठी, पण देवाने मला धारण केलं आहे. मग तो मुकुट सांगतो की तुम्ही भगवंताच्या विराट रूपाला पाहून घाबरू नका, तर प्रेमाच्या धाग्याने त्याला बांधून ठेवा, तर भगवंत खूप जवळ आहे. फक्त माझ्यातला मीपणा जो आहे ना, अहमपणा, स्वमपणा, तो मात्र तुम्ही भगवंताला देऊन टाका. मग आपल्या भक्तापुढे सर्व ऐश्वर्य तुच्छ मानून सद्भक्ताची सेवा करणे हेच भगवंताचे लक्ष्य बनते. याला आपल्याजवळील असलेले सर्व देऊन टाकण्यात, सद्भक्ताच्या आज्ञेत राहण्यातच आनंद वाटतो. आजपर्यंत त्याने अनेकांना आपले अद्भुत दर्शन घडवून
परम चित्तघन दुर्लभ अशा शाश्वत रूपाचे दर्शन घडवले. त्याचा अनुभव असा आहे. हा परमात्मा आपल्या लक्ष्मीस, गरुडास, शेषास व अन्य आयुधास दूर सारून भक्ताचे चरण कमल जेथे जेथे आहेत तेथे तेथील माती डोक्यावर घेण्यासाठी चिखलात लोळत असतो. त्यामुळे सद्भक्तांनी तर्क, वितर्क, न्यायशास्त्र, मीमांसा, वेदांत आदी सर्व बंधने जुगारून नामसाधनेच्या महान क्षीरसागरात नामरूपी डुबकी लावून आनंदरूप नामचीन रत्ने हाती घ्यावीत. मग किती सुंदर सांगितलंय त्याने की जेव्हा तुम्ही भगवंत तुमच्या भक्तीला वश होतो ना, तर तो आपलं सगळं ऐश्वर, लक्ष्मी, गरुड, शेष सगळ्यांना सोडतो आणि तुमच्या मागे येतो. आणि मग जिथं जिथं आपल्या भक्ताचे पाय लागले ती माती आपल्या कपाळी लावतो किंवा त्या मातीत लोळतो तो. एवढं तो भक्ताला वश होतो, भक्तासाठी एवढं करतो. मग त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? ह्या बाकीचं तर्क कुतर्क, खर्च असा आहे का, तसं आहे का, देव आहे का, हे सारे विचार न करता वेदांत वगैरे, मीमांसा, अनेक जी शास्त्र आहेत, तर्क वितर्क, हे सगळं सोडून नाम घ्या. फक्त नामरूपी डुबकी लावा समुद्रामध्ये, तर तुमच्या हाती नामाचीच रत्ने लागली म्हणून समजा. ज्याला संतांनी कैवल्य, आनंद, परब्रह्म, शांती, मोक्ष, आनंद भुवन, चितघन, सच्चिदानंद अशा उपाधीपासून दूर असलेल्या त्या अवस्थेचा त्यांनी लाभ घेतला आहे संतांनी नामाच्या प्रभावाने. या अवस्थेत पराभक्ती शब्दातील मानून वेदशास्त्र देखील मुखी ठरले आहेत. तर अनुभवी जनांनी अनिर्वचनीय मानून तो परमात्मा मन, बुद्धी, चित्त, अहंकार, रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श इत्यादीच्या पलीकडे, त्रिगुणाच्या पलीकडे असून तोच अजनित्य, मुक्त, शाश्वत आहे. त्याच्यापासून जन्म, मरण व त्याच्यातच चारही प्रकारचे प्रलय होतात. आता हे पण सगळं म्हणजे परमार्थ आहे. हा सगळा जरा अध्याय डोक्यावरून जाणार आहे. ज्याला माहीत आहे त्याला थोडंफार समजेल त्यातलं. तर आता असा परमेश्वर एकदा प्राप्त झाला की तोच आनंद आहे, तेच कैवल्याचं धाम आहे, परब्रह्म आहे, शांती आहे, सच्चिदानंद आहे, सारते आहे. अशा सगळ्या उपाधीपासून देखील दूर जाऊन हे आपले ऋषीमुनी त्या अवस्थेचा लाभ घेतात. आता ह्याला पराभक्ती म्हणतात. हे आपल्या वाणीचे 4 प्रकार आहेत. परा, मध्यमा, पश्चंती, वैखरी अशा ज्या वाणी आहेत त्यातली परा म्हणजे न बोलता देखील मनातलं जे काही मनीचे मनी गुड, ये हृदयीचे ते हृदयी असं असतं ना, तसं आहे. आणि मग हे आपले मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे आपले 4 मनाच्या अवस्था. तर हे जे रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श ही आपल्या ज्ञानेंद्रियापासून आपल्याला मिळतं. डोळ्याने रूप दिसतं, जिभेने रस, नाकाने गंध, जिभेने स्पर्श, शब्द आणि स्पर्श ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तोच आहे जो मुक्त, शाश्वत, नित्य असा परमेश्वर ज्याला आपण परब्रह्म म्हणतो, तो हाच आहे. त्याच्यामध्ये 4 प्रकारचे प्रलय होतात. तसेच कारण सृष्टीचे नाश त्याने सांगितले आहेत. हे सर्व नाश तो तटस्थ राहून करून घेतो, पण स्वतः सगळ्यापासून अलिप्त राहतो. म्हणून त्याला स्थूल रूपाला, विराट पुरुषाच्या रूपाला घाबरून जाण्याचे कारण नाही. मग ते आता सांगितलं काय की भक्तांनो, त्याच्या विराट रूपाला घाबरू नका. तो साक्षीभावाने पाहतो, तो त्या कशात नसतो. चाली प्रलय तो घडवून आणतो, पण तो साक्षीभावाने पाहत असतो. आपल्या इच्छेप्रमाणे त्याला काष्ट, पाषाण, धातू, रत्न, माती, मन या पदार्थांच्या 8 प्रकारच्या मूर्ती बनवून त्याचे पूजन करावे असे सांगितले आहे. हाच सगुण आहे, हाच निर्गुण आहे. मग मनुष्य काय करतो? आपल्या मनात जसं देवाचं रूप दिसतं का नाही, तसं तो बनवतो. मग लाकूड, दगड, धातू, रत्नापासून, मातीपासून आणि शेवटी मनातल्या मनात असणारा परमेश्वर मानस पूजा. तर अशा ह्या 8 रूपांची ही पूजा आहे. आणि मग त्यामध्ये आपण त्याला सगुण साकार करतो, तो खरा निर्गुण निराकार आहे. सगुण रूपधारी आपल्या इच्छेप्रमाणे आपण त्याला बालक, वृद्ध, युवा वा कुमार बनवून काही चतुर्मुख, पंचमुख, त्रिमुख तर एकेश्वर रूप देऊन वेगवेगळ्या भावाने जगनियन त्यास आपण भजन करतो. त्याचं भक्ताच्या भावाप्रमाणे निराकार परमात्मा साकार होतो. निराकार ओंकार स्वरूप परब्रह्म सगुणात येऊन भक्ताला आनंद देऊन त्याला निर्गुण ब्रह्मात घेऊन जातो. प्राधान्यक्रमाने भक्तिशास्त्रात ज्ञानरूप ब्रह्मापेक्षा सगुण भक्तीतील परब्रह्म जाणणे हे याच अवस्थेत सर्वत्र एकाकार बनून तोच व्यापला आहे.
मग आपल्या इच्छेनं बघा, आता आपण पहाटेचा काकडा करतो, मग आपण त्याला अभिषेक करतो, पंचामृत देतो, स्नान घालतो, आपल्या आवडीचे कपडे घालतो, आरती करतो. हे सगळं आपण त्याला सगुण साकार केलेलं आहे आणि तो भक्तासाठी सगुण साकार होतो. निर्गुण निराकार असलेला तो आपल्यासाठी सगुण साकार रूपामध्ये येतो किंवा आपण त्याला ते करतो. आणि भक्तिशास्त्रामध्ये असं आहे, निर्गुण निराकाराची पूजा करण्यापेक्षा माणूस जास्त सगुण साकारामध्ये भक्तीमध्ये जास्त बुडून जातं आणि त्यानंतर तो मग एकाकार बनून तोच व्यापला आहे. इथंपर्यंतचे अद्वैत सर्व संतांना मान्य आहे. आता द्वैत अद्वैत वाद काय आहे? द्वैत म्हणजे दोन आणि अद्वैत म्हणजे एकच. मग तो शेवटी सगळीकडे परमेश्वर एक आहे सांगतातच ना. सगुण साकार, निर्गुण निराकार, द्वैत अद्वैत एकेश्वर. एकेश्वर म्हणजे एकच आकाश आहे, पण ते विहिरीत वेगळं दिसतं, तलावात त्याचा आकार चौकोन दिसतो, रांजणात छोटं दिसतं, बोळक्यामध्ये अजून छोटं दिसतं. मग ते आपण केलेले आकार आहेत त्याचे हे संतांना सगळं मान्य आहे. एकेश्वर भक्ती मान्य आहे. मग या ठिकाणी स्त्री पुरुष लहान मोठा असा कोणताही भेद राहत नाही. मात्र भक्ती प्रांगणात देव आणि भक्त यांच्यात कायम द्वैत राहणे हेच संतांना मान्य आहे. पण देव भक्ती प्रांगणामध्ये काय असं, तू माझा देव आणि मी तुझा भक्त, हे द्वैत भाव आहे. पण तो पण लोकांना संतांना एकेश्वर भक्तीपेक्षा द्वैत भाव मान्य आहे, कारण त्यामुळे त्याची भक्ती करता येते ना आपल्याला सगुण रूपामध्ये. ज्ञानेश्वरांनी पुरुष असून देखील पांडुरंगाला गे साजणे, बाई, माऊली, आई ओ अशी विनंती केली आहे. म्हणजे कशी बाईची संबोधन वापरलेत की तू माझी माऊली मी तुझं लेकरू आहोत, ही भावना प्रगट केली आहे. नामदेवानी कीर्तन करावे आणि पांडुरंगाने येऊन नामाचा घाम पुसावा. यात जी प्रेमाची अनोखी मजा अनुभवायला मिळते ती ब्रह्मरूप होऊन आपणास निश्चित मिळणार नाही. बरोबर आहे की द्वैत भाव जेव्हा स्वीकारला की मी वेगळा तू वेगळा, पण जनीसाठी तो जातं ओढायचा, नामदेवासाठी तो त्याचा घाम पुसायचा, त्याचा नैवेद्य खायचा, काय एकनाथांसाठी त्यांच्या घरी पाणी व्हायचा. पण हे जो भक्ती प्रेमभाव आहे तो ब्रह्मरूपमध्ये आहे का? तुम्ही ब्रह्मरूप होणार आणि त्यामध्ये मिसळणार, त्यामध्ये हा आनंद निश्चितच नाही. संत तुकाराम महाराज पंढरीनाथाला उद्देशून म्हणतात, तू माझी हरिणी मी तुझा पाडस, तू गाय आहे तर मी वासूर आहे, तू माझी माऊले मी घे तुझा ताना, पाजी प्रेमपाना पांडुरंगे. असे अनेक विषय संत साहित्यात सापडतात. याचा अर्थ देव आणि भक्त यांच्यात परस्पर प्रेमाचे, रागाचे, क्रोधाचे, सलगीचे, विरहाच्या नात्याचे उपाधी लावून देव आणि भक्त यातील द्वैत प्रगट केले आहे. अगदी सुंदर समजलं. आता पण काही गोष्टी समजत नव्हत्या. आता याच्यामध्ये ज्ञानेश्वरांची तर विरहणी आहेच बघा. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. म्हणजे आज पांडुरंग माझ्याकडे येणार आहे, हा द्वैत भाव आहे. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, इथं पण एक स्त्री रूपामध्ये आणि तू माझी माऊली आहेस असाच एक भाव आहे त्याच्यामध्ये. तर आपण तो अति जवळचा मानतो. आता मी पण म्हणताना माझा कृष्ण म्हणते कधी पण, मग हे आपण त्याला जवळचा म्हणतो. त्याच्यावर आपण रागावतो, त्याच्यावर प्रेम करतो, त्याशी भांडण करतो, त्याशी रुसवा करतो. गोपाला गिरीधारी खबर लेना मेरी, खबर लेना मेरी नाही तो होगी तेरी मेरी. असं म्हणजे एक हक्काचं प्रेमाचा राग पण असतो की हां माझ्यासाठी आता नाही बघितलं ना तर तुला बघतेच मी. म्हणजे काय बघा, देव पाण्यामध्ये देव ठेवतात ना आणि तेव्हा जे काही असतं तो पण एक हेच असतो की हे माझं काम तू केलंच पाहिजे ना, तर तोपर्यंत तुला पाण्यात ठेवला, तुला बाहेरच काढत नाही आहे. असं हे सगळं शास्त्र आहे. म्हणून मुकुट भक्तिशास्त्रातील विविध सौंदर्य स्थळे दाखवून भगवंताशी सख्य करावे, त्याला आपलेसे करून घ्यावे, या कृतार्थ व्हावे असे हे शास्त्र सुचवत आहे. या भगवंताच्या मुखाचे वर्णन ते काय करावे? भगवंताचे नेत्र म्हणजे रविशशी आहेत. त्याची प्रभा, तेजाची कांती स्नेहाचे प्रतिनिधित्व करते. तर आता मग सगळं भगवंताचं काय म्हणजे काय आहे, इथून पुढं सगळं तेच वर्णन आहे. आता आपण ते ऐकूया. आता इथून पुढं जे आहे ते सगळं त्यांच्या हृदयस्थ नारायणाचं वर्णन आहे, किंवा थोडक्यात विष्णूसमोर उभा राहायला येऊन त्याचं ते दिसलं रूपडं ते वर्णन आहे. कान म्हणजे ज्ञानाचे, वेदाचे कान म्हणजे ज्ञान आणि वेद यांचं रूपडं. डोळे म्हणजे अनुभूती आणि वात्सल्य. कपाळ म्हणजे ऐश्वर्य. नासिका नाक म्हणजे गुणग्राहकता आणि रसिकता. हनवटी बल, वीरता आणि त्याग आणि धाडसाचे प्रतिनिधित्व करते.
दंतपंक्ती रसास्वाद व शुद्धानंदाचे, तर ओठ माया आणि लज्जा. भगवंताची नखे शरद ऋतूतील चंद्र जसा दिसतो तशा शीतल चांदण्याचे 10 तुकडे केले आहेत आणि नखावर ते वर्णन सगळीकडे आहे की ते कुरवाडले पायी, म्हणजे हातापायाची जी नखं आहेत तर ती सगळी याची आहेत, चंद्राप्रमाणे ती चमकणारी नखं आहेत. मनगट हे ऐश्वर्याचे, आश्रम परंपरेचे, स्वामित्वाचे, पुरुषार्थाचे. कोपर हे धर्मातील वैविध्य, कारणशास्त्र, न्याय, सांख्य, श्रुतिमत, श्रौतमत, कर्मविभाग. दंड ब्रह्मचर्याची उपासना, मर्यादा, शुचिता, परोपकार. दंड म्हणजे शिक्षा. धर्म क्रोध दर्शवितो. छाती, आता म्हणताना काय म्हणतात बघा, दंड बैठका. आता ब्रह्मचारी लोक जे काढतात, म्हणजे कसं ब्रह्मचर्याचं प्रतीक आहे ते की बलवान झालं पाहिजे. मग त्याला आपण दंड बैठक हा शब्द आहे तो असाच आहे की दंड म्हणजे ब्रह्मचर्य आहे, दंड म्हणजे शिक्षा देणे असं पण आहे. छाती म्हणजे अभेदत्व, स्वाभिमान, अस्मिता, वैविध्य दाखविते. हृदय कमल म्हणजे सहनशीलता, तितिक्षा, निर्व्याज प्रेम, आर्द्रता, शांतता. समुद्रासारखी विशाल दृष्टी, सार असार पचवण्याची ताकद दाखवते. भगवंताचे उदर म्हणजे कर्तुम आणि अकर्तुम, तिन्ही शक्तीचे, तिन्ही तत्वाचे, पंचमहातत्वाचे, तसेच ज्ञान आणि शक्तीचे व्यापकत्व दर्शविते. भगवंताच्या अंगावर उपरणे, सस्यशालिनी पृथ्वीचे, नवसौंदर्यातील भरजरी रत्नखचित पैठणी, नवविधा भक्तीने सजवलेला. म्हणजे बघा, असं नुसतं ते आपलं पैठणी म्हणजे पैठणी नाही, ते कशाने सजवलं आहे तर नवविधा भक्तीचा त्याच्यावरती कशिदा काढला आहे उत्तम. आता नवविधा भक्तीचे प्रकार आहेत माहिती ना, की त्यामध्ये श्रवण, मनन, कीर्तन, पूजन, अर्चन, भक्ती, शेवटी सख्य भक्ती, दास्य भक्ती, अशा नवनिधा भक्ती आहेत. तर त्याचा कशिदा त्या पैठणीवर काढलेला आहे उत्तम. तो भरजरी असं अंगावरचं उपरण आहे. नाभी, देवाची नाभी कशी गोल आकाराची आहे. प्रतिमासिक सत्य सुवर्णबिंदू, ओंकाराचे बीज, उत्पत्तीच्या ज्ञानाचा खजिना व भवसागरातील मृत्यूरूपी काल, अर्थात मृत्यूच्या भोवऱ्याच्या रूपाने जीवाला जन्ममृत्यूच्या भोवऱ्यात खालीवर घेऊन जाणारी. बघा नाभीचं किती वर्णन आहे ते. आपण आपल्या पण शरीराचा मध्य असतो ना नाभी, हा तसा हा मध्य आहे, गोली अंतर आहे. आता देवाचे चरण कसे आहे, तळपाय साधनेचे व दृढतेचे, निश्चयाचे. तसेच आयुष्यातील 3 संधिकाल, जसे प्रातःकाल, मध्यान्हकाल आणि सायंकाल आहेत. तसेच भगवंताच्या पायातील नखात तारामंडल, दृष्ट आकाश, गंगेतील 27 नक्षत्रे व गुणात व्यक्तिभिन्नत्व आणि व्यक्तिवैविध्य आहे. पायाचा घोटा, अग्निसंस्था, सत्यधार, तसेच मूलाधार चक्रापासून ते आज्ञाचक्रापर्यंत. म्हणजे मूलाधार चक्र कुठे सुरू होतं, आपल्या गुदद्वारापाशी, आणि आज्ञाचक्र कुठे, मेंदूपाशी असतं. तिथपासून ते सगळं सामर्थ्य, तिथपासून तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाण्याचं सामर्थ्य भगवंताच्या चरणात आहे असे योगशास्त्रात सांगितले आहे. मूलाधार चक्रापासून ते आज्ञाचक्रापर्यंत घेऊन जाण्याचे सामर्थ्य भगवंताच्या पायामध्ये आहे. तसेच नाडी शोधन, सामुद्रिक, खगोलीय भेद अशा अनेक शास्त्रांचे ज्ञान भगवंताच्या पायापाशी आहे. पोटऱ्या, भगवंताच्या पोटऱ्या हा शब्द रस, बल, पुष्टी, तृष्टी, सौंदर्य दाखवतात. गुडघे, क्षमा, शुचिता, प्रभुत्व, विरक्ती, भोग, प्रमाद, मैथून इत्यादी साधन म्हणजे गुडघे आहेत. मांड्या, भगवंताच्या मांड्या ह्या कला, कौमार्य, सप्तधातू, विकार, सार, आसार, शक्ती आणि दारिद्र्य. जांघ्या, इथे जांघा हे बिंदू, योजकता, गती, सार्वभौमत्व. 4 प्रकारच्या बुद्धी, अनुक्रमे बुद्धी, स्मृती. 4 प्रकारच्या बुद्धी कुठल्या, बुद्धी, स्मृती, मेधा आणि प्रज्ञा, ह्या 4 प्रकारच्या स्मृती आहेत. पुढे पितांबर, पितांबर म्हणजे काय, दिशा, ब्रह्मांड, आकाशगंगा, अर्चिमार्ग, पितृमार्ग. तर गुणसौंदर्य, साहित्य, संगीत, कला या 8 प्रकारच्या ब्रह्मसृष्टीचे वर्णन आहे भगवंताचा पितांबर. पूर्ण ब्रह्म, काल ब्रह्म, नाद ब्रह्म, अक्षर ब्रह्म, वर्तमान ब्रह्म, भविष्य ब्रह्म, भूत ब्रह्म आणि एकाकार ब्रह्म उपनिषदात उल्लेख आहे. तसेच त्याग, धर्म, क्षमा, सुचिता, दान, प्रकाशत्व याचे पितांबर प्रतिनिधित्व करतो.
भगवंताच्या गळ्यातील कौस्तुभमणी भक्ताचे भावाचे उपासनेचे प्रतिनिधित्व करतो. जो भक्त सद्गुरूंनी दिलेली उपासना मनापासून करतात त्यास भगवंत कौस्तुभमण्यासारखे गळ्यात धारण करतात. याचा अर्थ त्याचा योगक्षेम ते भगवंतच चालवतात. आता त्या अर्थाने बघायचं आहे ते सगळ्या गोष्टी. आता भगवंताचा कंबरपट्टा आहे. तो काय आहे? प्रकृती आणि पुरुष यांच्या आद्यतत्वाचे दर्शन करणारी गोष्ट आहे. शंख हातातील ज्ञान आणि शांती तसेच अखंड दक्षता इत्यादी गोष्टी दर्शवतात. पद्म साधन म्हणजे शंख चक्र गदा पद्म हे त्यांचे आयुध आहेत ना. आता पद्म म्हणजे कमळाचं फूल असतं त्यांच्या हातात. साधनतेला अतिउच्च आनंद, मोक्षफळ, ध्येय, अनासक्ती, अनुभूती, आत्मदर्शन, दृढता, स्थिरत्व, पावित्र्य, मंगलत्व, प्रसाद, पूर्णत्व, शांती, वैभव, तारुण्य, समर्पण, विकार, निवृत्ती आणि अंताप दर्शवतात. म्हणूनच BJPने आता कमळ चिन्ह घेतलंय वाटतं या सगळ्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी. आता सुदर्शन चक्र विकार, वृत्ती, वित्त, चांचल्य, मनोमालिन्य, साक्षेपता, निरपेक्षता, खंडन, मंडन, क्षेत्रज्ञ, अनेक द्वंद्व, माया, ब्रह्म, व्यष्टी, समष्टी, नीती, अनीती, श्रेय, प्रेय, विध्वंस, भेदन अशा अनेक रासायनिक अभिक्रिया, परिशीलन, अन्नसाखळी, जलचक्र, वायुचक्र, रासायनिक अभिक्रिया, परमाणू, विज्ञान, अणुविघटन, जन्ममरण चक्र, गतिशीलता म्हणजे चक्र म्हणजे सगळ्या सृष्टीचं चालन चक्रच करतंय ना. अगदी आपल्या आदिवासींनी शोध लावला जुन्या काळात, आदिम काळात. पहिले चक्राची जेव्हा शोध लागला त्यानंतर पुढे सगळ्या सृष्टीला गती आली. परिस्थितीची तसेच उत्क्रांती सिद्धांत तसेच व्यापकत्व, सार्वभौमत्व अशा गुणनिधी श्रीहरीची अंतर्मुख होऊन दारुकाने मोठी स्तुती केली. आता पण ते सगळे त्याचं जे काय आहे त्याचं वर्णन केलं, त्याच्या स्वरूपासहित दारुकानं वर्णन केलं. जेव्हा भगवान विष्णू त्याच्यासमोर प्रत्यक्ष प्रगट झाले तेव्हाचं हे वर्णन आहे. असं ते मंगलाकार वर्णन केल्यावर जशी खडीसाखर कोणत्याही बाजूने खाल्ली तरी गोडच लागते त्याप्रमाणे श्रीहरीच्या लीलांचे ते गुणगान, मग ते बालरूपाचे असो की त्यांनी केलेल्या लीलांचे असो की त्यांच्या घामाचे असो, त्यांच्या धामाचे असो, इतिहास कृपा कशाचेही असो, त्याने चिंतन केले. तसा लोखंडाला रागाने परीस फेकून मारला तरी परीस फेकणाऱ्याचा अपराध लक्षात न घेता लोखंडाचे काय होतं? सोनच होतं. लोखंडाचे हिनवतं लक्षात न घेता मौल्यवान सुवर्णात त्याचे रूपांतर होते. त्याप्रमाणे हरीचे नाम वैरी, दुराचारी, पापी एखादा काय म्हणतात घसरून पडताना देखील अचानक त्याच्या मुखात नाव आलं देवा वाचव तरी देवाचं तेवढं ते असतं. किंवा निंदा केली, निंदेनं, थट्टेनं, गमतीनं, टिंगल म्हणून जरी देवाचं नाव घेतलं, प्रेमाने, आर्ततेने, जिव्हाळ्याने, भक्तीने किंवा काय मागणं मागायचं आहे देवाला अमकं पाहिजे म्हणून जरी नाव घेतलं तर तो सर्वांना आपले निश्चल अविचल आनंद, कैवल्यत्व, मोक्ष, मुक्ती मुक्त हस्ताने प्रदान करतो, त्याचे दैन्यहरण करतो. म्हणून हा त्याला श्रीहरी असे म्हटलेले आहे. भगवंताची नामस्मरणाने प्रत्येक कार्याची सुरुवात होते, मध्य आणि सांगता करतात. ब्राह्मणे नित्य संध्या करताना याच हरीचे 24 नावे घेऊन नित्यकर्म करतात. ती 24 नावे पुढील प्रमाणे. आता त्या 24 नावांचा अर्थ सांगितला आहे. आधी सगळ्या भगवंताच्या अवयव अलंकार त्याचं सगळं झालं कल्पना. आता नावं. आता आपण केशवायनमा, नारायणायनमा, गोविंदायनमा म्हणतो. केशव ब्रह्मा, विष्णू, महेश या तीनही शक्ती ज्याच्यात आहेत तो त्रिमूर्तीधारी तुला नमस्कार असो म्हणजे केशव. नारायण प्रलयकारी जलमय झाल्यावरही असणाऱ्या किंवा सर्वाच्या हृदयात राहणाऱ्या नारायणास नमस्कार असो. हृदयस्थ नारायण म्हटलं आहे ना शब्द. माधव सर्व संपत्तीचा स्वामी असणाऱ्या माधवाला नमस्कार असो. गोविंद पृथ्वीचे सर्व इंद्रियाचे तसेच वाणीचे पालन करणाऱ्या गोविंदा तुला नमस्कार असो. विष्णू सर्व विश्वव्यापक विष्णूला नमस्कार असो. मधुसूदन मधु नावाच्या दैत्यास मारणाऱ्या मधुसूदना तुला नमस्कार असो. त्रिविक्रम 3 पावलांनी सर्व जग व्यापून विक्रम करणाऱ्या त्रिविक्रमाला नमस्कार असो. वामन लहान वटू रूपात बळीकडे भिक्षा मागणारा बालक स्वरूप असा वामन आहे, त्याला नमस्कार असो. श्रीधर सर्व शोभाने युक्त असणाऱ्या श्रीधरास नमस्कार असो. ऋषिकेश सर्व इंद्रियाचे दमन करणाऱ्या पुरुषोत्तमास नमस्कार असो. पद्मनाभ ज्याच्या नाभीपासून कमळ आले आहे त्या पद्मनाभास नमस्कार असो. दामोदर
दम, क्षमा आणि ज्याचे उत्कट बुद्धीने जो असे गुण आहे त्याकडं दम पण आहे, क्षमा पण आहे. त्या दम म्हणजे कसं दमन, दामोदरास नमस्कार असो. संकर्षण, संवारकाली वस्तूंना स्वतःकडे आकर्षित करणाऱ्या आकर्षण शक्तीला नमस्कार असो. वासुदेव, सर्वाच्या ठिकाणी निवास करणाऱ्या वासुदेव परमात्म्यास नमस्कार असो. प्रद्युम्न, सर्व जग प्रकाशमान करणाऱ्या तेजस्वी मंगल रूपास नमस्कार. अनिरुद्ध, ज्याला प्रतिबंध करण्यात कोणती गोष्ट समर्थ नाही असा तो अनिरुद्ध, त्याला नमस्कार असो. पुरुषोत्तम, जो सर्व पुरुषात श्रेष्ठ आहे तो पुरुषोत्तम, त्याला नमस्कार असो. अधोक्षज, पृथ्वी आणि आकाश यांच्यातले विराट रूपाने उत्पन्न होणाऱ्या त्या रूपास नमस्कार असो. नरसिंह, मनुष्य आणि सिंह या दोहोचे अवयव असणाऱ्या रूपास नमस्कार असो. अच्युत, जो कधीही नष्ट होत नाही, आपल्या पदावरून जो च्युत होत नाही, ज्याचा अंदाज कोणालाही लागत नाही, तो अगम्य अशा अर्थक्य परब्रह्मास नमस्कार असो. जनार्दन, दुष्ट लोकांना शासन करणाऱ्या जनार्दनास नमस्कार असो. उपेंद्र, इंद्राचा धाकटा भाऊ तो उपेंद्र, त्याला नमस्कार असो. हरये, जगाचा संहार करणारा तो हरी होय. श्रीकृष्ण, उत्पत्ती लय करता सच्चिदानंद परमेश्वर श्रीकृष्णच आहे, त्यालाही आम्ही नमस्कार करतो. नमस्कार असो. असे ब्राह्मण संध्या करताना रोज म्हणतात. हे बाल दारुकाने जाणले होते, म्हणून त्याने त्याच्या मनात भगवंताचे परम मंगल भवभयहारक चित्तहरण करणारे दिव्य रूप त्याच्या नयनासमोर अखंड राहू लागले. जे दर्शन योगीजनांना अनेक कल्पात होणार नाही, ते दर्शन दारुकाला घडले. सच्चिदानंद गुणानिधान कैवल्य भंडारी भक्त शिरोमणी भक्त प्रतिपालक रुक्मिणीपती पद्मनाभ वासुदेव शंख चक्र गदा पद्म धारण करून दिव्य वैजयंतीमाला परिधान करून गरुडारूढ होऊन दारुकासमोर तो प्रगट झाला. त्याच्या मंगल दर्शनाने दशदिशा पुलकित झाल्या. भगवंताच्या नेत्रातून आणि कृपा कटाक्षातून दिव्य अमृताच्या पर्जन्यधारा नर्मदा तटाला भिजवून काढू लागल्या. मग त्या भक्ताच्या प्रेमाने भगवंताच्या डोळ्यातनं पण अश्रू वाहिले. या अमृतरसाचे रसपान करण्यासाठी चकोराच्या थव्यांनी गर्दी करून अमृतधारा ग्रहण करण्यासाठी एकच दाटी केली. चकोर पक्षी आले त्या भगवंताच्या डोळ्यातनं पडणारे अश्रूचे थेंब गिळण्यासाठी. हा अलौकिक भक्ती उत्सव पाहण्यासाठी आकाशातून इंद्रादी देव पुष्पवृष्टी करून भगवंताचा आणि भक्ताचा महिमा गाऊ लागले. आकाशात गंधर्व अप्सरा इत्यादी भगवंताचे गुण गात ढोल मृदुंग नगारे तुताऱ्या सनई इत्यादी मंगलवाद्यांनी हर्षोत्सव करू लागले. श्रीहरी अति मृदुवाणीने दारुकास म्हणाले, वत्सा सावध हो, तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे. असे म्हणून हजारो वर्षापूर्वी बंद केलेले नेत्रकमल समुद्रातील झाकलेल्या शिंपल्यातील मोती हळुवारपणे दोन्ही शिंपल्यातून बाहेर येताना दिसावेत, तसे दारुकाचे तप्पपूत नेत्रकमळे उमलू लागली. म्हणजे अगदी कोमल प्रेमळ आवाजात म्हणाले, वत्सा जागा हो, तर मी आता तुझ्यासाठी आलोय. मग जसं शिंपल्यातून हळुवार मोती बाहेर येतो त्याप्रमाणे त्या दारुकाने हळुवार आपले डोळे उघडले. त्यातून ते डोळ्याचे बुबुळं दिसू लागले. त्याला इष्टदेवता आपली दिसू लागली. दुर्लभ दर्शन असणाऱ्या आपल्या इष्टदेवतेस सगुण रूपात पाहताना त्याला काय बोलावे हे कळेना, काय म्हणावे हे सुचेना. त्याने श्रीहरीच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. ते नर्मदा काठी अतिविनयाने लोटांगण घालवू लागला. त्या भक्तावर श्रीहरी संतुष्ट झाले. आपल्या शुभंकर आणि मंगल स्पर्शाने त्याला उठवले आणि म्हणाले, वत्सा, तू केलेल्या तपामुळे तुझे अमंगलत्व जाऊन तू आता ज्ञानी होशील. असे म्हणताच दारुक त्रिकाल ज्ञानी झाला. त्याला आपण मातलीपुत्र असल्याचे देखील ज्ञात झाले. तो म्हणाला, भगवन, वडिलांनी दिलेल्या शापामुळे वैराग्य देणाऱ्या नर्मदेच्या सान्निध्यामुळे या पतितास आपले पावन दर्शन झाले. आपण या जडमुडावर कृपा केली. आपल्या अनंत गुणास माझे हजारो साष्टांग नमस्कार असो. भक्त हृदय प्रतिपालक श्रीहरी म्हणाले, हे दारुका, तुला हवा असलेला वर माग. त्यावेळी तो दारुक म्हणाला, हे जनार्दना पद्मनाभा, आपले निश्चल प्रेम आणि सहवास मला मिळावा. माझे पिता मातली हे जसे देवराज इंद्राचे सारथ्य करीत आहेत, त्याप्रमाणे मलाही आपले सारथी बनण्याचे सद्भाग्य मिळावे. म्हणून कृष्णाचा दारुक हा सारथी आहे. महारथात हरिविजयात सगळीकडे दारुकाचा उल्लेख आहे. भगवंतांनी स्मित हास्य करून तथास्तु म्हणाले. दारुकाला अत्यानंद झाला. दारुक म्हणाला, हे जनार्दना,
भाग्यवंता, आपणही या ठिकाणी भगवंतावर कृपा करण्याकरता, भक्तावर कृपा करण्याकरता, अल्प साधनेने त्यांना फळ प्राप्ती करता या नर्मदा तटाकी निवास करावा. मग त्याला सांगितलं की तू इथं राहा, म्हणून ते दारुकेश्वर तीर्थ आहे. श्रीहरी म्हणाले, तसेच हो, मी माझ्या आयुधासमवेत लक्ष्मीसह या नर्मदा तटावर राहून तू केलेल्या तपामुळे या जागेचे महत्त्व वाढेल, तसेच आम्हालाही नित्य नर्मदेचे स्नान घडेल. असे म्हणून श्रीहरी आपल्या काही कला ठेवून अदृश्य झाले. दारुकाने अतिहर्षाने माता नर्मदेच्या काठी या शिवलिंगाचे पूजन केले. म्हणजे आहे शिवलिंग तिथं, सगळी शिवलिंग रूपातच आहेत, जे पण देवदेवत्व आले, पण आहे कुणाचं? दारुकेश्वर म्हणजे श्रीहरींचं आहे तिथं. मनोरथ पूर्ण करणारा, कल्पवृक्ष बनून छाया, आहार आणि भगवत प्राप्तीचे मनोरथ पूर्ण करणाऱ्या नर्मदा मातेस साष्टांग नमस्कार घातला. तिची मनोभावे पूजा केली. दिव्य अर्चन, अलंकार, महावस्त्र, कुमारिका भोजन इत्यादीसह यथासांग पूजा करून जलात अनेक सुगंधी फुले, श्रीफळ, जलचरासाठी पुष्कळ पदार्थाच्या नावा सोडून दिल्या. म्हणजे ते जलचर आता आहेत काय, मगरी, मासे, त्यांना पण पोटाला काही मिळावं म्हणून अनेक पदार्थ भरून त्या नावा पण सोडल्या. हे मकरवाहिनी, भक्तहृदय, पोषिणी, सौदामिनी, संसार तारिणी, दुर्गटहारिणी, नव उन्मेषालिनी, कमालाक्षी, रुद्रदेहार्धधारिणी, लोकमंगलकारिणी देवी नर्मदे, या भक्तावर प्रसन्न हो. माता नर्मदेने दारुकास मंगल दर्शन घडविले आणि उत्तम आशीर्वाद दिला. तेव्हापासून नर्मदेच्या तटावर दारुकेश्वर नावाने शिवलिंग प्रसिद्ध झाले. आजही शिवशंकरासमवेत वैकुंठ सोडून श्रीहरी सपरिवार तेथे निवास करतात. शिव आणि हरी यांच्यातील अभेद्य असे प्रेम आणि महिमा दाखवणारे हे पुण्यस्थळ आहे. त्या ठिकाणी अन्नदानादी पूजा, प्रकाश, श्राद्धाचे विलक्षण फळ मिळते. तसेच अंतरंगात भक्तीचा उदय होतो. असा हा दारुकतीर्थ वर्णन नावाचा अध्याय इथे समाप्त झालेला आहे. नर्मदे हर. तर आता आपण 2 अध्याय करत आहे, 53-54, कारण 54वा अध्याय बराच मोठा होता. इथं आपण समाप्ती करूया. नर्मदे हर.